नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। यावर्षी दरवर्षीप्रमाणे जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबरला होतो। तर आम्ही ह्या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना किंवा शाळांना कॉलेजला आम्ही निमंत्रित करतो। त्यांच्या वाढीला स्पर्धा व्हायच्या आणि त्यांना कारण त्याच्यामध्ये जागरूकता निर्माण करतो। ह्यावेळेसचं जे घोषवाक्य आहे प्रायोरिटायझिंग मेंटल हेल्थ ॲट वर्क प्लेस, म्हणजे कामाच्या जागी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं। आता त्यामुळे मानसिक आरोग्य हा जो महत्त्वाचा भाग आहे। मानसिक आरोग्य म्हणजे मानसिकता, मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्यामध्ये वैचारिक, भावनिक आणि तुमची कृती ह्या तिन्ही गोष्टीला प्रमाण देतो। तर त्यामुळे त्या तिन्ही गोष्टी स्वस्त राहायला पाहिजे। ह्याच्यासाठी जे प्रश्न ह्याच्यावर वेगवेगळी डिस्कशन होणार आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्याच्यावर आम्ही सविस्तरपणे डिस्कशन करू, सविस्तरपणे बोलू। परंतु हे जर स्वास्थ्य जर चांगलं असेल, एका व्यक्तीचं स्वास्थ्य चांगलं असेल तर कुटुंबाचं स्वास्थ्य चांगलं, कुटुंबाचं असेल तर त्या समाजाचं चांगलं, समाजाचं स्वास्थ्य चांगलं असेल तर त्या राष्ट्राचं, देशाचं स्वास्थ्य आणि त्या अनुषंगाने पूर्ण जगाचं, आणि ह्या पूर्ण जगाच्या स्वास्थ्यासाठी हे घोषवाक्य दिलेलं आहे, एका ठिकाणासाठी नाही। त्यानिमित्त आम्ही 23 सप्टेंबरला एक परिषद ठेवलेली आहे। त्यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी 23 सप्टेंबर वाद्य प्रतियोगिता आहे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी 24 आहे पोस्टर प्रतियोगिता, त्याच्यामध्ये स्कूल आणि कॉलेजचे विद्यार्थी घेतील। 25 सप्टेंबरला नाटक प्रतियोगिता आहे स्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी। 26 सप्टेंबरला भाषा प्रतियोगिता आहे फक्त शाळेच्या मुलांसाठी, आणि 27 सप्टेंबर रोजी नगर निगम कर्मचारी, पोलीस कर्मचारी, शिक्षक, वकील, अस्पताल कर्मचारी, धार्मिक कर्मचारी, समाजशास्त्र कर्मचारी, व्यापार क्षेत्र आणि अन्य क्षेत्रातील लोकांसाठी आम्ही एक प्रतियोगिता आयोजित केलेली आहे। आणि यामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे 2 ऑक्टोबरला। आणि ह्या सगळ्या प्रतियोगितासाठी प्रथम पुरस्कार 5,000 रुपये, द्वितीय आहे 3,000 आणि तृतीय 2,000। आणि व्यावसायिक प्रतियोगितासाठी एक पुरस्कार आणि 35,000 रुपयांची ट्रॉफी दिली जाणार आहे। आणि त्या दृष्टीनं लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावं, त्याच्याकडे लक्ष केंद्रित व्हावं आणि लोकांनी आपलं स्वास्थ्य टिकवताना दुसऱ्याच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावं, हे फार महत्त्वाचं घोषवाक्य आहे। आणि मानसिक विकास हे मनुष्य स्वतः समाधान। त्या सर्व कार्यक्रमाचं ठिकाण कुठं आहे? ॲड्रेस प्रतिस्पर्धा जे होणार आहे सगळ्या मानसिक आरोग्य पडेगावामध्ये याचं ध्यान करण्यामध्ये होणार आहे। आणि जो मुख्य कार्यक्रम आहे 2 ऑक्टोबरला तो संत एकनाथ मंदिरमध्ये आहे संध्याकाळी 7 ते 10। आणि हे कार्यक्रम वेगवेगळ्या त्यांनी दिलेले आहे, तो सकाळचं जे काही स्कूल दिलेलं आहे त्यावेळी तुम्हाला इथे प्रोग्राम होतील आणि जे त्यांचं घेतील त्या तुम्हाला लक्ष देऊ। आपलं नाव? मी डॉक्टर अजिंक्य कादरी, मनोविकार तज्ञ, संचालक मानसिक आरोग्य।